मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सुगी संपली. रानामाळ्यातली कामं आटपली. शेतात जे पिकलं त्यातलं चोरा चिलटांच्या पाखरांच्या तावडीतनं जे वाचलं ते घरी आलं. कडधान्यानं कणगुली भरली, दाण्यानं कणगी भरल्या, भरीव टणक शेंगांची लिपणं लागली. घरोघर शांतता निर्माण झाली. सुखाच्या सावलीत माणसं चार घास खायला लागली. डवरी गोसाव्यासनी गावोगाव फिरायला ऊत आला. बुवाची झोळी दाण्यानं भरायला लागली. डबं चाळणी करून ठक्षाचं हात दुखायला लागलं. बाबूनं धरल्यालं मास काळी फिरस्तवर संपायला लागलं. गोसावी काळ भैरवाला प्रार्थना करायला लागले. शेतकऱ्यांना असंच धनधान्य पिकू दे. मातीच्या पोटातली दौलत आमच्या बी झोळीत पडू दे. अंबाबाईचा जोगवा मागून बायकांच्या पाट्या शेंगा घेवड्यानं भरायला लागल्या. तिथंच दुकानात घेवडं शेंगा इकून रुपया दीड रुपया बायका कमरला बांधू लागल्या. पोरेबाई कानातली फुलं बांगड्या घेऊ लागल्या. वस्तीवरती कुणी सुधीक राहायचं नाही. ज्याच्या दारात जित्राप असल त्याच्याच घरातलं एखादं जण जित्रापाच्या पायात राहायचं, नाहीतर बहुतेक सर्वी बाहेर पडायची. ह्याच टिपणाला नंदीवाल्यासनी ऊत याचा. गारुड्यांची पुंगी वाजायची. कोल्हाट्यांचं गावाजवळ तळ पडायचं. जादूगारासनी गावं अपुरी पडायची. गारेगारच्या कांड्या, बुड्ढी का बाल, पावबटर ऐकणाऱ्यांचं तर प्यावच फुटायचं. तरी बी साऱ्यासनी काय ना काय मिळायचं. ज्योत्यो अडचणीची गावं गाठून हिंडायचा. राती घरी आलं की पायाचं तळवं हुळहुळायचं. अंगाची काटकी हुडहुडायची. बापय गड्यांचं बरं, निदान झपाट्यावरती आडवं तरी हुयाचं. बायकांचं वायट. चार गावं मागून कुत्र्यांचा टग्यांचा तरा चुकून पुन्हा घरी आलं की रेट थापायला बसायचं. कशाचं जेवण जातंय, कवा आडवं होईल असं वाटायचं. कमवायचं हेच दिवस. आत्ता पायली चार पायल्या जुंधळ साठलं तर मोहरं उन्हाळ्यात वरची कामं करून दिवस तरी रेटता येईल. पावसाळ्यात उपाशी मारायची तरी पाळी याची नाही निदान. सारीच अशी कामाखाली दुमती होयाची आसन हाय. काय बाई अडपा टाकडून निवांत राजाच्या वाड्यात जलामल्या वाणी आरामात राहायची. माहुण्या त्यातलाच. ना काम ना धाम. उठायचा, कसं तरी तोंड खंगळायचा. निघालाच कपभर मारून देवळाकडं. अन्नाच्या कोपऱ्यावल्या हाटीलात भजी चापायचा. मग हिथं फिर तिथं फिर, घरात येऊन आईबापाला शिव्या दे असं त्याचं चालायचं. दारूच्या पायात साऱ्या संसाराची वाट. बायको नागझरीच्या चव्हाणाची. देवीचा पितळी मुखवटात जणू. पर मुर्दा नांदवायचाच नाही. रान घाण टाकून सुरुवातीला पैसा आणला, पण काय उपयोग झाला नाही. उलट ह्याचं व्यसन वाढतच गेलं. बरं, कुणी सांगितल्यावरती तरी ऐकतोय व्हय. बायकोच्या गळ्याला डाग तर मोडलंच, वर तिला दणक देऊन हाकालली गड्यानं. नागझरीचा चव्हाण तरी काय कमी होता व्हय. महिनाभर वाट बघितली, मग घेतली लिकीला. नवं पाताळ निसवून आणली आबापुरीला. गडी तापूनच आला होता. जावाय बापू हायती का? कोण? नागझरीकर पाहुणं? या 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 या. इवाय जावाय कुठाय आमचा म्हणायचा. त्यो असतोय का कवा घरात? जवा बघावं तवा दारूच्याच नादात. धरून हाणा की याताच्या काठीनं. कसा सुदीवर येत नाही बघू. कसा हाणू? हात उचलत नाही त्याच्या मोहर. आता बघा, ही तरणी ताटी पुरगी लग्नाला आली. हाय का त्याला बहिणीची काळजी? तुमचं गुऱ्हाळ नका गावसा. लेक आणल्या म्या. ही सून सांभाळा नीट तुमची तुम्हाला. मागच्या टिपणाला भडव्यानं डागली होती. आता काय तिला त्रास झाला तर भैरवाच्या डोंगरा पावतर वडत नेऊन हाणीन त्याला. कशाला काय बोलतोय युवाय? गप बसला. हात जोडून माफी मागायला लागला. तेवढ्यात माहुण्या आलाच. कॅस अस्वलागत वाढल्यालं. कवाशी आला मामा? हे काय आत्ताच येऊन बसलोय. ती पिढा नाही आणली ना? नव नसता कार नक माग. बायको सांभाळायचं जमत नव्हतं तर लगीन कशाला करायचं? मला काय माहिती तुमच्या अवलाद एवढी आरवाळ असल. उठलाच मामा.
एका कचक्यात जावाय गळ्याला धरून उचलला. काय आरवाळपणा केला र माझ्या लिकीनं? सोड गळा, मायला तुझ्या दारात वाढलोय व्हय तुझ्या. गळा धरतोयस माझा त्या. पहिला चालायला लाग, माझ्या घरातनं चालायला लाग. राह्या नाही आलेलू, ही बघ निघालू. पण जावाय, लेक सोडली या, नीट सांभाळा तिला. माहुण्या खोंडागड तराटला. तडक आत गेला. आला बायकोला वडत बाहेर. हिला तिकडं नेऊन लोणचं घाला, नाहीतर मॅटिकला बसवा. माझ्या घरात ही पिढा नका. अरे पर का मुनर? मला ही पसंत नाही. मी हिला नांदिवणार नाही. मी बी माघारी नेणार नाही. पुरीला हितच ठेवून जाणार हाय. मग मी तिला आडातच ढकलणार. भैरोबाच्या नावानं पेढं वाटून मोकळा होणार आणि नवीन लगीन करणार. बिचारा मामा गडबडला. एवढा बेडर काळजाचा. पण हाबाकला. जवळ येऊन आवाज पाडून जावायाला म्हणाला, जावाय शाण व्हा, असं नका तर काटल्यावाने वागूसा. अव तुम्हासनी बी एक भण हाय, तिचं अजून लगीन बी होयाचंय. तिची काळजी तुम्हाला हवं कशाला? मीच मोहर होऊन लगीन करणार आहे तिचं. पळा, पत्रिका पाठवीन, या वाडप फिरवायला. ठीक आहे, जातो म्या. ह्यो लोडणा न्या जा की, ह्याला कशाला ठेवलायसा हिथं? कारणाशिवाय 5 भाकरीला कार. मामानं डहाण्या वाघागत डोळं वाटारलं. पाहुणं, माग लागून नाही आली ती. तुमच्या नावानं 4 सोन्याचं मणी बांधल्या ती तिनं. ती हितच राहील आणि हितच मरल. चलतो म्या. गेला. जाताना भैरोबाचा गुलाल पोरीच्या कपाळाला लावून गेला. कुणी नसलं तरी पोरी ह्यो हाय ध्यान ठेवायला तुझ्यावर. मोहनराव, दुसरं लगीन उरकायसाठी पहिलीला असं दारवरती धरणं चांगलं नव्हं. काय झालं तिच्या जीवाला बरं वाईट तर मी हाय आणि तुम्ही हायसा. ताड ताड धनगरी चालीनं तडक वाटेला लागला. गावाच्या बाहेर पिपरणी खाली 3-4 बसल्यालं. त्यात जात पंचायतीचं 2. म्हाताऱ्यानं न बघितल्यागत करून पाय उचलला. का व नागझरीकर, रुचलायसा वय? वाटवरती बसून बे डावलून चाललायसा आम्हाला त्या. काय करणार? बोलायला चालायला जागा ठेवल्या का तुम्ही लोकांनी? का काय झालं? जावयावर भांडण झालं वय तुमचं? दुसरं व काय होणार? चालायचंच, होत राहायचं. हे बघा, लेक मोहनरावाच्या सोडल्या मी. काय तिचं बरं वाईट झालं तर आबापुरीला समद्या आग लावीन म्या. एवढा वाकड्यात कशाला व शिरतायसा? तसा टायम आणलायस त्यानं. तुम्ही जात पंचायती हायसा नव्ह? मग नाही त्याला जा विचारलासा कधी? इचरू की, कवा नाही म्हणलंय? इचरू कवा? पुरगी आडात उडी टाकल तवा व्हय? काम हाडं पंढरीला गेल्यावरती. बाबूराव, आम्ही बी गावची जात पंचायत चालवतो. घरानं रीतिरिवाज चांगलं म्हणून लेख हितं दिली. तिच्यावरती तुम्ही ध्यान ठेवायचा का आम्ही ठेवायचा? आम्हीच ठेवायला पाहिजे की. पर तुमच्या बी लेकीची काय चूक असेलच की. मी म्हणतो असली तर कानावर घालावी. उगी एखाद्याच्या अंगावरती शान टाकून नाक मुरडून हाय. महुण्या बी दारूच्या पायात वाया गेला. नवरा बायको हाय ती, हुयाचीतच भांडणं. भांडणं मांडीवरती डाग देण्यापावतर पुरगी उसांना हाणून उपाशी ठेवायची. का र बाबांनो, तुमच्या संग लगीन लावलं ह्यो गुन्हा हाय व्हय माझा? बघतो सांगून. नुसतं बघतो नव्ह, त्याच्या बी बहिणीचं लगीन हुयाचं हाय अजून. पंचायतीनं अडवून धरलं तर चटसुधीवर येईल तो गडी. चौघांचं बी डोळं चमाकलं. रामराम घालून निघाला नागझरीकर. जाता जाता पुन्हा म्हणला, 12 तक्षिम्यांपैकी एक हाय. कवा ना कवा तुमचा बी खटला येईल. आरवाळ खोंडाचं पाय बांधून कसं आडवं पाडायचं ते आम्हाला बी चांगलं समजतंय. बोलल्यासारखं करून दाखवा मजी झालं. कशी तरी माहुण्यानं आठवडाभर बायको नांदिवली. ठोकून हातपाय सडकून दिली पिटाळून. नागझरीकर लिकीला जवळ घेऊन म्हणला, आता पुन्हा परत जायचं नाही. बाबा, हिथं मी रोजगार करून खाईन, पर जाणार नाही. नक जाऊस. सारखं त्याच्या दारा जाया आपण काय कडूच्या पोटचा आहे वय? बिनघुरी राहा. काळ भैरवावरती विश्वास ठेव. रोज आंबा मातेची पूजा कर. झक मारत ना घाशीत न्यायला येते बघ. लेकीला बी बरं वाटलं. ती सारा मार इसरून माहेरात रमून गेली. 2-2.5 महिने गेला असत्याली नसत्याली कुणीतरी बातमी आणली, माहुण्या दुसरं लगीन करतोय. लेकीनं घाबरत विचारलं, त्यांनी दुसरा घरोबा केला तर कसं होऊयाचं माझं? एवढं सोपं नाही पुरी. म्या तिळाच असा टाकलाय की गाठी उलगाडता उलगाडता बेजार होऊन जाईल तो. जात पंचायत केल्या कशाला?
तुझ्या लग्नात 12 तक्षिम्यांनी 10 रुपयांची भाकरी खाल्ली या. अडचण सोडवावीच लागल. साऱ्यासनी पत्र टाकल्या ती म्या. म्हातारा काय बोलतोय ते पोरीच्या ध्यानात नाही आलं. तरी बी समदा आपल्या चांगल्यासाठी चाललंय हे तिनं वळखलं. पावसामागं ऊन जावं तसं पट्टापड दिवस उलटायला लागलं. महुन्या बी दाढीवरती कंगवा फिरवायला लागला. गोडबोल्या बाप त्याला सामील. अकलचा आणि त्यांचा पत्ताच नाही. महुन्या, एवढं कांतीचं लगीन उराकलं की तू दुसरा घरोबा करायला मोकळा. कुठल्याही परिस्थितीत ह्या महिन्यात लगीन उरकायचंय मामू. उरकू की, उद्या जातोयस ना चिकुर्डीला. कांतीचं लगीन पक्कच करून या. व्हय, जातो की. चिकुर्डीसनं माघारी याला दुसऱ्या दिवसाची रात उजाडली. काय झालं? पसंत नाही म्हणतात. मजी कांती पसंत नाही? तसं नव्हं. त्या नागझरीवाल्यानं काहीतरी फुणगी टाकली या. लग्नाबद्दल बोलायलाच कुणी तयार नाही. जाऊन पश्चाताप झाला बघा. आता र काय करायचं? जागेसने काय तोटा. मडदला जाऊन येतो की. अरे पर त्यांनी याला पाहिजे पुरीला मागणी घालायला. येत्या ती चट. महुण्याच्या टाळक्यात किड पडायची पाळी. जिथं जाईल तिथं नकार. 12 तक्षिमे 12 गावाला जणू टपून बसल्यालं. पहिलीला नांदवा, मग बघू बहिणीच्या लग्नाचं. अरे पर बहिणीच्या लग्नाशी माझ्या वागण्याचा काय संबंध? काय मजी, तुमच्या वाणी तुमची बी बहण घरात फूट पाडणार नाही कशावनं. वैताग टकुऱ्याला नुसता. रात्री जात पंचायत बसली. महुण्या पिऊन तर्र. पंचायतीनं माझी तक्रार ऐकावी. बोल. मी बहिणीचं लगीन करणार हाय. नागझरीकर आडवा पडतोय. तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहावं. कशाला? दुसऱ्याच्या पुरी छळायला? आम्ही आमच्या बायकोला फाडून खाऊ. खा की. कुणी अडवलंय तुला? खाणार तुम्ही व कोणी विचारणार? बडव्या, जात पंचायतीचं ऐकायचं नसल तर जात सोडून चालायला लागायचं. डवरी गोसाव्यान तुझी सोयरीक जमणार नाही. तिकडं कानफाट्यांच्यात भण दे. एवढा कमीतला हाय व्हय मी? वाद घालू नका. जोपर्यंत तू बायकोला नांदवत नाहीस तोपर्यंत तुझ्या बहिणीचं लगीन जमूच देणार नाही. म्हणजे तुमचाच तिडा आहे म्हणा की ह्यो. व्हय व्हय, पायरी सोडून वागल्यावर आम्हाला बी वाकडी वाट चालायलाच पाहिजेल की. पंच, हात जोडतो तुम्हाला. माझी बायको शिंदळकी करती, मला ती नक. गप. लेका समधी वस्त्या आम्ही पिंजून काढली. एक माणूस वायड बोलत नाही तुझ्या बायकोबद्दल. तू का म्हणून असा करतोयस ते कळलंय आम्हाला. का याड लागले व्हय मला? लेका दुसरं लगीन करायचंय की तुला. सोनं नाणं उडवायचं, पुन्हा तिला हाकलून नवी गाठायची. वा र वा. 50 रुपये हुंडा मोजून पैशाची खाण ताब्यात घ्यायची अजब तराच तुझी. तुला काय वाटलं? विचारणारा नाही व्हय तुला कुणी? माझा मी स्वतंत्र हाय. हाय तर जातो तुझ्या वाटनं, आम्ही जातो आमच्या वाटनं. पर पुन्हा पंचायतीचं म्हणणं तू नीट ऐक. नागझरी करायची लेख जो पावतर आणून सुखानं नांदवत नाहीस तवर बहिणीचं तुझ्या लगीन जमूच देणार नाही. नाही म्हणलं तरी महुण्या नरम आला. 15 दिवस ताटला सरडागत. पुन्हा त्याची मांगोळी झाली. आला जात पंचायती मोहर आई बापासनी घेऊन. साऱ्यांनी आय पंढरीची माती कपाळी लावून रामराम घातला. बाबू, बुवा, ठक्षा, गुंडा, नाना सारी तिथल्या गाव जात पंचायतीचं मेंबर. महुण्यानं रामराम घातला तसा ठक्षा म्हणला. चेपका डबा 4 ठोकं घातलं तर सरळ होतो. ह्यो तर हाडामांसाचा माणूस हाय. काय महुण्या, काय म्हणणंय तुझं? पंचायतीचं सांगणं मंजूर हाय मला. काय मंजूर हाय? मी नागझरीला जातो, बायको आणतो. कांतीच्या लग्नाला जात पंचायतीनं संमती द्यावी. तू लेका लगीन होस्तवर गोड बोलशील की. एकदा बहण तुझी नांदायला गेली की रान मांजरावाने पुन्हा नख्या बाहेर काढशील. तुझा र काय भरोसा? छे, तसं नाही हुयाचं. बापानं काय तोंडाला गोदरेजचा टाळा बसवलाय व्हय तुझ्या? पोराकडं वकीलपत्र देऊन सवता गप हाय. बोल की म्हणावं त्याला. कामून मौन हाय. बाप झालाच मोहर. इरामल्यागत हसून वाकून पाया पडला. कबूल हाय समद मला. काय कबूल हाय? पोर सुनला आणल. तिला आम्ही चांगलं समजू, लिकीगत वागू, त्रास देणार नाही. आणि महुण्याचं दुसरं लगीन नाही. बहिरीनाथा शपथ नाही. असलं वायट कराम करणार नाही. पोरीच्या लग्नाला नका वाहाडकाठी करूसा माझ्या. ह्या पेताळ्यानं पुन्हा घोळ घातला तर ध्यानात ठेव. तुझ्या पोरासकड तुझं घर वाईट टाकू आम्ही. संगत पंगत बंद, वरदंड यागा.
पंचायतीच्या रिवाजाला लाथ हाणाल तर माती खाऊन माराल. परवा आयतवारी जावा, नागझरीकराची माफी मागा, सुनाला मोहरं घालून आणा. वाकडं चालायची सवय आता कायमची बंद करा. नागझरीकर सुपारी कातरत होता. लेक पडवीला म्हशीची धार काढत होती. कुणीतरी आल्याची चावल लागली तसं तिनं डावीकडं वळून बघितलं. नवरा सासरा तिचा डोळ्यांवरती विश्वासच बसना. दुधाचं भांड खाली ठेवून तिनं पटकिरनं पदर सावरला. या आत या. अव बाबा, कोण आले ते तरी बघा. कोण हाय? म्हातारा उठला सुद्धा नाही. दोघा आत आली. वाकून रामराम घातला. काय काम काढलं? हेच, पारूला न्यायला आलोय. का? चूक झाली आमची. नाग दाबल्यावरती तोंड उघडलं म्हणायचं. मामा, आता लय बोलून नका लाजूसा. हे पायताण घ्या. ह्या गालावरती तुम्ही हाणा. ह्या गालावरती पारीला हाणायला लावा. सासूबाईसने टाळक्यामध्ये 4 हाणा म्हणावं. आणि एवढ्यानं बी समाधान होत नसलं तर हो हो हो, जावाय बापू, बस बस, लय बोललासा. हिथं बसा सतरंजीवर. किती बी झालं तरी जावाय लेकावाणी हाय मला. मामा, आता उशीर होतोय. पारूला म्हणा वाटीप लवकर. छे छे, आता कोंबडं खाऊनच जायचं. चिकुरड्याच्या पाहुण्यासनी बी निरूप धाडलाय म्या. कांताबाईच्या लग्नाची बैठक हिथंच होईल इवाय. कांता तुमची लेक असली तरी ती मला बी लेकीसारखीच आहे की. अव पुण्य पुण्य म्हणजे काय? चांगली नाती जोडायची हेच पुण्य. तुम्ही आज येणार ही बातमी मला कालच कळली होती. म्हणून ही तजवीज. पारूच्या अंगणात खूप दिवसांनी चांदीचा मळा मोहरला.